आम्हाला दर्शन द्या श्री गणेश, आम्हाला दर्शन द्या। गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। तुम्ही मला ओळखलं नाही, कारण तुम्ही केवळ स्वतःच्या अहंकारात ग्रस्त होतात दशानन। मी तर सदैव तुमच्या सोबत होतो, तुम्हाला मार्गदर्शन करून तुमच्यावर कृपा करत होतो। आम्हाला आमचे सगळेच अपराध अगदीच मान्य आहेत श्री गणेश। आमची एकच प्रार्थना आहे श्री गणेश, आपला शिष्य म्हणून आमचा स्वीकार करा। आपल्या सर्व विद्या प्रदान करून आम्हाला उपकृत करा। नाही दशानन, ते शक्य नाही। आम्ही आपल्या पिताश्रींचे परमभक्त आहोत श्री गणेश। आमच्या इतकी त्यांची कठोर साधना कोणीच केली नसेल, तरी देखील आम्ही आपल्याला शरण आलो आहोत। आपलं शिष्यत्व स्वीकारण्यासाठी उत्सुक आहोत। मग आपण आम्हाला शिष्यत्व का नाकारताय? तुम्हाला अद्यापही तुमच्या बलाचा, भक्तीचा अहंकार आहे। तुमचं स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण नाही। या दोन अवगुणांवर तुम्ही जोवर विजय प्राप्त करत नाही, तोवर मी तुम्हाला माझे शिष्य म्हणून स्वीकारणार नाही दशानन। श्री गणेश, आम्ही तर आपल्याला गुरु करणारच आहोत। यासाठी जे लागेल ते सर्व आम्ही करू। आमच्या अहंकारावर आणि क्रोधावर आम्ही विजय प्राप्त करू। अवघ्या त्रैलोक्यात लंकाधिपती दशाननाला अशक्य असं काहीच नाही। किशोर चंद्रशेखर। ही कसली परीक्षा घेत आहात तुम्ही श्री गणेश? आमचे चिरंजीव तुम्हाला शरण आल्यानंतरही तुम्ही त्यांना शिष्यत्व नाकारलत, म्हणजे आमचा अनुमान योग्य होता। तर तुम्ही दशाननांची दिशाभूल करता, त्यांच्या साधनेत व्यत्यय आणता आहात। आमच्या चिरंजीवांना यश प्राप्त होऊ नये म्हणून ते शरण आल्यानंतरही त्यांची उपेक्षा करून तुम्ही त्यांना शिष्यत्व देण्यास अनुमान करता आहात। हे तुमच्या देवत्वाला अशोभनीय आहे गणेश। याचं मोल तुम्हाला चुकवावंच लागेल। आता आम्ही एकच घाव घालू, जो तुमच्या अतिप्रिय नात्याला छेद देणारा असेल। राजमातांनी मला दिलेली अंगठी हिवालयात कुठेच सापडत नाहीये श्री गणेश। आता कशासाठी हवी आहे तुला ती उर्मिका? ती अन्य कोणाला आढळली आणि तिच्या माध्यमातून राजमातांनी शिवालयात कोणाला क्षती पोहोचवली तर? मला याचंच भय वाटतंय श्री गणेश। चिंता करू नकोस, तसं काहीही होणार नाही। या शिवालयात कुठल्याही अपप्रवृत्तीला स्थान मिळणार नाही। राजमातांनी माझी दिशाभूल करून, माझं मन कलुषित करून मला कैलासावर धाडलं होतं, आणि म्हणून तेव्हा माझ्याकडून काहीतरी चुकीचं वर्तनही झालं। आता तो भूतकाळ आहे मनसा, त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण करण्याची काहीच आवश्यकता नाही। स्मरण एवढ्यासाठीच करते श्री गणेश। मी माझ्या अयोग्य वर्तनामुळे जेवढी लज्जित आहे, मी माझ्या भूतकाळातील घटनांमुळेही तेवढीच कष्टी झाले। मला त्याचे अद्यापही क्लेश होत आहेत श्री गणेश। कोणत्या घटना मनसा? मी जन्मतःच असा कोणता अपराध केलाय श्री गणेश की दंड म्हणून देवी पार्वतींनी माझा त्याग केला? तू आईच्या सानिध्यात काही काळ व्यतीत केलायस मनसा। तुला अजूनही असं वाटतंय की आईने तुझा त्याग केला होता? होय पार्वती, अगं हे सत्य आहे। मनसाने आमच्या दोघींचीही क्षमा मागितली, आणि म्हणून आम्हीही मोठ्या मनाने तिला सर्व काही विसरून जायला सांगितलं। उत्तम केलं।
मनसा अजाण आहे, निष्पाप आहे, परंतु तुमच्या बाबतीत जे काही घडलं त्यात तिचा अपराध काहीच नव्हता. त्या शिवालयात एक मायावी शक्ती उच्छाद घालते आहे असं स्वामींनीच सांगितलं होतं मला. आणि त्यामुळेच मनसाने आमच्याविषयी चुकीचा समज करून घेतला. त्यात तिचाही काहीच दोष नव्हता. आता मात्र मनसाचं खूप मनपरिवर्तन झालं. आपल्या कुटुंबाला आपलं मानू लागले आहे ती. पण तू तर कधीच कोणत्याही अतिथीशी परक्यागत वर्तन केलंच नाहीस पार्वती. आणि मनसाविषयी देखील आपुलकी निर्माण झाली आहे माझ्या मनात. ते काही आम्हाला वेगळ्याने सांगायला नको. तुमच्या दोघी दृढ होणारं आपुलकीचं बंध आम्ही बघतच आहोत. त्यांनी माझा त्याग केला नसता तर तुमच्याप्रमाणे भ्राता कार्तिकेयाप्रमाणे मी शिवालयात का नव्हते. तुला जन्मतःच आमच्यापासून दूर करावं लागलं. हे तुझं प्राक्तनच होतं मनसा. तूच नाही तर भ्रातांच्या जन्मापूर्वीच आईला गर्भवासापासूनच त्यांना स्वतःपासून दूर ठेवावं लागलं होतं. काय? होय, तुला जे काही सांगितलं गेलं ते पूर्ण सत्य नाही. मी तुला हे ह्यापूर्वीही सांगितलं होतं. आज तुला त्या पूर्ण सत्याची जाणीव करून द्यायची वेळ आलेली आहे. तू महादेव कन्या आहेस हे सत्य आहे मनसा, परंतु तुझ्या जन्माचं सत्य आईला अद्यापही ज्ञात नाही. म्हणजे अगं, मनसा तुझ्यासाठी प्रातः पूजनाची, सायं पूजाची सर्व काही सिद्धता करते. आमच्यासाठी कोणतंही कार्य शिल्लक ठेवत नाही ती. आणि सकाळ सायंकाळ तू मनसाला स्वतःच्या हातांनी भोजन भरवतेस. हे आपुलकीचे बंध नाही तर अजून काय आहे? अगदी सत्य आहे तुमचं. मनसा आहेच तशी लाघवी, कोणालाही जीव लावेल अशी आहे ती. स्वामी म्हणाले ते देखील अगदी सत्य आहे. मनसाला मी अशोक सुंदरीप्रमाणे मानू लागले आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी किती सुंदर वाटू लागल्या. आलेच मी. शिवालयाचं वातावरण पूर्वीसारखं प्रसन्न झाले नाही? हो. श्री गणेश, मनसाच्या जन्माचं गुपित आजवर तुम्ही आणि महादेवांनी देवी पार्वतींपासून लपवून ठेवलात. हे सत्य आज देवी पार्वतींना ज्ञात होणार आहे. आम्ही ते सत्य त्यांना सांगणार. श्री गणेश, तुमच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. देवी पार्वती मनसाला प्रिय वाटू लागली. परंतु आता त्यांच्या मनातली मनसाबद्दलची ही आपुलकीची भावना तिरस्कारात कशी बदलते ते बघालच तुम्ही. हा काय अनर्थ करतायत दशाननांच्या माता? त्यांचा हा स्वभाव विशेषच आहे नारायण. त्यांच्या आजवरच्या कप्तांपेक्षा काही विपरीत वर्तन नाही आहे. परंतु त्या आपल्या भक्त आहेत. आपण तरी त्यांना समज द्यावा महादेव. आम्ही तर म्हणतो की आपण त्यांना असं विपरीत वर्तन न करण्याची आज्ञाच द्यावी महादेव. तशी आज्ञा आम्ही नाही देऊ शकत ब्रह्मदेव. परंतु का? कसं करणं आमच्या देवत्वाचं उल्लंघन करणं. मग ते पत्र देवी पार्वतींच्या हाती लागण्यापूर्वी आपण किमान ते नाहीसं करावं, जेणेकरून भक्ताची इच्छाही पूर्ण होईल आणि येणारं संकटही टळेल. आम्ही तेही करू शकत नाही. मनसाचं सत्य कैकसींच्या मार्फतच पार्वतींना समजावं अशी नियतीचीच योजना आहे. त्यामुळे त्याचे पुढचे परिणाम दिसत असूनही आम्ही त्यांना नाही थांबवू शकत.
देवी पार्वती, तुम्ही मनसासाठी भोजन घेऊन येता आहात ना? जगन्मातेच्या या कृत्याचं आम्हाला कौतुकच आहे, म्हणून आम्ही सुद्धा तुमच्यासाठी एक भेट ठेवून जात आहोत, एक शुभ संदेश. नियतीपुढे देवांनाही शरण जावं लागतं, हेच अटळ सत्य आहे. आणखीही एक सत्य आहे नारायण. गणेशाच्या प्रयत्नांमुळे मनसाच्या मनातलं किलमिश दूर होतंय. ती ह्या कुटुंबाच्या अधिक निकट येते. हे सत्य मनसाचं असलं तरी हे तुम्हाला ज्ञात होणं आवश्यक आहे देवी पार्वती. परंतु मनसाचं सत्य जाणल्यावर देवी पार्वती आपल्यावर रुष्ट होती. शिवाय माता आणि कन्येदरम्यान पुनश्च अंतराय निर्माण होईल. अखेरीस विघ्नहर्त्या गणेशाची इच्छा असेल तेच घडेल. मनसा, मनसा तिच्या कक्षात नाहीये. इतक्या रात्रीच्या प्रहरी मनसा कुठे गेली असेल? नक्कीच गणेशाच्या ध्यानस्थळी गेली असणार आणि गणेशही तिला बोध देत असेल. महादेवांच्या अंतर्मनाची शक्ती हे तुझ्या जन्माचं स्रोत आहे, परंतु महादेवांची अशी एखादी कन्या आहे हे आईला अद्यापही ज्ञात नाहीये. परंतु असं का? भ्राता वासुकींच्या इच्छेचा मान राखत आणि अन्य एका हेतूने पिताश्रींनी तुला जन्म तर दिला, परंतु तुझ्या जन्माचं सत्य कोणालाच न सांगण्याचं वचन पिताश्रींनी भ्राता वासुकींना दिलं होतं. म्हणजे मी आजही त्यांच्यासाठी एक अतिथीच आहे. होय, अतिथीच आहेस तू, परंतु आज तुला आई आपल्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणेच मानते. तुझ्यावर आईच्या मायेने प्रेम करते. ही मनसा सुद्धा ना अगदी गणेशासारखीच आहे. लाघवी, जीव लावणारी आणि छंदिष्ट सुद्धा. एखाद्या गोष्टीत रमली की तिला भोजनाचंही भान उरत नाही. आत्ता जाते आणि दोघांनाही भोजन करवते. हे काय आहे? तू महादेव कन्या आहेस, म्हणजे पर्यायाने आईची ही कन्या आहेस. आणि माझी अनुजा, तुझ्यामुळे झालेले क्लेश मला कदापि क्लेश वाटणार नाही. परंतु देवी पार्वतींना त्याचा त्रास झालाच असेल ना श्री गणेश? आई आपल्या अपत्यांवर अधिक काळ रुष्ट होऊ शकत नाही. आईचा क्रोध असता तर तिने तुझ्या सुरक्षिततेसाठी अन्न आणि जल वर्ज्य करून साधनाही केली नसती. तरी देखील मला त्यांची क्षमा मागायला हवी. त्या मला क्षमा करतील ना श्री गणेश? अवश्य करेल. जगन्माता आहे ती.
मनसाच्या कक्षात हे पत्र धाडलं कोणी असेल? मनसाच्या अपरोक्ष हे उघडणं योग्य ठरेल का? एक विलंब करू नका देवी पार्वती. ते पत्र आपल्यासाठी असलं तरी त्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी आम्ही अधिक उत्सुक आहोत. शीघ्र उचला ते आणि वाचा. नाही, नको. हे असं योग्य नाही. मनसाला यासंबंधी आधी विचारायला हवं. परंतु हे पत्र शिवालयात आलं आणि मला त्यासंबंधी काहीच ज्ञात नाही. असं कसं शक्य आहे? कोणीतरी बाह्य शक्ती आपल्या कुटुंबातील नाती कलुषित करण्याचा प्रयत्न करते आहे. मनसाच्या प्राणांना हानी पोहोचवण्याची ती शक्ती प्रयत्न तर करत नसेल? पार्वती, श्री गणेश त्यांच्या कक्षात नाही आहेत. अगं, मग नंदनवनात किंवा स्वामींच्या दर्शनार्थ ध्यानस्थळी गेला असेल. अगं, तिथेही नाही आहेत ते. त्यांच्यासाठी भोजन कुठे आणून देऊ हे विचारायला मी गेले होते. मनसा देखील इथे तिच्या कक्षात नाहीये. मनसा मनसा तिथे तर गेली नसेल ना? तिथे? तिथे कुठे? पार्वती, अगं ती त्या भित्तिकेजवळ गेली होती, परंतु आम्हीच तिला माघारी बोलावलं. तेव्हा तिने आम्हाला त्याविषयी विचारलं होतं. नाही नाही, इतक्या रात्रीच्या प्रहरी ती शिवालय सोडून अन्यत्र कुठे जाईल असं नाही वाटत मला. आपण परत एकदा बघूया. चल. ओम नमः शिवाय. 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 मनसा, तुझ्या जन्माचं सत्य हेच आहे की तू महादेव कन्या आहेस. महादेव कन्या आहेस. मनसा महादेव कन्या आहे.
म्हणजे म्हणजे मनसा स्वामींची कन्या आहे. सत्यच सांगायचं झालं तर मनसा आमच्या एका परमप्रिय भक्ताची बहीण आहे. आणि तो भक्त म्हणजे गणेश. म्हणजे मनसा गणेशाची भगिनी आहे. म्हणूनच स्वामी आणि गणेश उभयता मला मनसावर अशोक सुंदरीप्रमाणे माया करायला सांगत होते. शंभो शिव शंभो. श्री गणेश, आमची खेळी तर यशस्वी झाली आहे. देवी पार्वतींना अखेर सत्य ज्ञात झालं. अखेरीस तुला हे सत्य समजलंच आहे. हे कधीतरी घडणारच होतं.